नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे आवळ्याचे लोणचे। आवळ्याचे लोणचे बनवण्यासाठी आपण पाव किलो आवळा घेतला आहे। आवळा स्वच्छ धुवून आणि कोरड्या कापडाने आपण पुसून घेतला आहे। आता आपण आवळ्याचे काप करून घेणार आहेत। जे आवळ्याला लाईन आहेत त्या लाईनमधून आपल्याला सर्व आवळ्यांचे असे दोन्ही साईडला क्रश करून असं काप करून घ्यायचे आहेत। सर्व आवळ्याचे अशा पद्धतीने आपण काप करून घेणार आहेत। सर्व आवळ्याचे काप करून घेतले। आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला घेणार आहे। तर आपण मसाला घेतला आहे 1 चम्मच हळद, 1 चम्मच हिंग, 1-2 चम्मच शोभ घेतले, 1 चम्मच मेथी दाणे, 2 चम्मच मीठ, 3 चम्मच लाल तिखट आणि मोहरीची डाळ घेतली आपण 100 ग्रॅम। आता 1 वाटी आपण तेल घेतलं आहे। कढई तापली, तेल टाकून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण मेथी दाणे टाकून घेणार आहे, शोभ टाकून घेणार आहोत। दोन्ही असं छान तळतळल्यानंतर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे। मेथी दाणे आणि शोभ आपले छानपैकी तेलामध्ये झाली। आता आपण हिंग टाकून घेणार आहोत। आता हे जे आपण मसाला तयार केला आहे तो आपल्याला अर्धा 1 तास आपल्या थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी। आता जे आपण मोहरीची डाळ घेतली ते अर्धे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आणि अर्धे आपण नंतर मसाल्यासोबत टाकण्यासाठी घेऊया। सर्व मिक्सरला लावले तरी पण चालेल, पण मी अर्धे असे वाटून घेतले मिक्सरला। आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। एका टोपामध्ये मी जी मिक्सरला काढलेली डाळ आहे ती टाकून घेतले, लाल तिखट, मीठ, हळद, सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। कोरडा जो मसाला असतो तो मिक्स केला तर सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स होतो, त्याच्यामुळे आपल्याला कोरडा मसालाच मिक्स करून घ्यायचा आहे। आता जे कापलेले आवळे आपले आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। कोरड्याच मसाल्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकत्र आपले सर्व जो आवळा आहे त्याला व्यवस्थित मसाला लागणार। आता आवळे आपण टाकून घेतले। सर्व मसाल्यामध्ये आवळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आवळ्याचे लोणचे बनवताना कधी पण लक्षात ठेवायचं, सर्व वस्तू आपल्याला स्वच्छ अशा म्हणजे कोरड्या वस्तू घ्यायच्या आहेत। पाणी लागलेलं नको, कारण की हे आपल्याला खूप दिवसांसाठी ठेवायचं असतं। वर्ष टिकून हे आवळ्याचं लोणचं राहतं। आता सर्व आपलं मिक्स करून झालं आहे। आता तेल पण आपलं छान थंड झालं आहे। आपण आता टाकून घेणार आहोत। सर्व आपण तेल टाकून घेतले। आता सर्व आवळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आपल्याला थंड झाल्यानंतर टाकायचं, जेणेकरून आपलं लोणचं व्यवस्थित राहणार। हे बघा, खूप छान असं लोणचं तयार झालं आहे। आता हळूहळू करत हे लोणचं आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण आणि एका बाउलमध्ये आपण आता काढून घेणार आहे। 4 ते 5 दिवसांनी हे लोणचं खूप छान असं मुरून चवीला खूप चविष्ट असं लागतं। एका काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं, किंवा लोणच्याची जी भरणी भेटते त्याच्यामध्ये आपण काढून ठेवू शकता, जेणेकरून लोणचं व्यवस्थित राहतं आणि खूप दिवस असं टिकतं। लोणचं काढताना वेळेससुद्धा आपल्याला सुकेच वस्तू म्हणजे चम्मच असं पाण्याचा हात लागू द्यायचा नाही। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की असे लोणचं ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।